चर्चा झाली, सोल्युशन निघालं त्या गोष्टीवर. प्रत्येक लोक घरात नसते, लोक नसते घरात बसून जातात. मला हे कसं आहे माहित आहे का, हे केंद्र शासनाचं आहे, महाराष्ट्र लोकसभेच्या ह्याच्यापासून त्याला विरोधात खासदारांनी विरोध केला, आमदारांनी विरोध केला. लोकसभेमध्ये साहेब मुख्यमंत्री स्टेटमेंट मध्ये दाखवू का? मुख्यमंत्री स्टेटमेंट पूर्वीच करायचं आहे, फक्त घरगुती ग्राहकांना बसून नका हेच म्हणताय तुम्ही. तो जुना आहे स्टेटमेंट साहेब, पण आहे ना स्मार्ट मीटर बसून नका म्हणून. शासनानेच आदेश दिले की बाबा सगळे आधारच पाळायचा विषय फक्त. अदानी मोठी करायचं दुसरं काय कुणाचं काय माहिती आहे? मीटर कुणाचे ते अदानीचे कंपनी मध्ये आहे. मला माहिती आहे ना, ते जे कोण बसणार आमचा पाहुणाच होता, त्याला म्हणतो तू आला पुरा टुकीन सांगतो गाव. जर टेंडर येतो आमच्या गावाला त्याला सांगतो मिटिंगला हे मिटिंग बसत नाही म्हणतो, पुरा टुकीला तुम्ही पोरांना तुम्ही घ्यायला सांगतो. पण बसवायला आमची ती बसवला की आमची करतो लोकांना. आणखी विषय आता ते झालं, मी घरी गेलो तुम्हाला असंच कळालं की 5 मध्ये एका घरात एक लेडीज राहते, त्याला मोबाईल नाही काही नाही, स्मार्ट मीटर बसवलाय. मग त्याला तुम्ही कशा पद्धतीनं मोबाईल अपडेट करणार आहे आणि ते कशा पद्धतीने कागद देणार आहे? तुम्ही जे म्हणताय मला मोबाईल अपडेट नाही करायलाच पाहिजे, हा विषय प्रॉब्लेम आमचा नाहीये. ज्यांनी निर्णय घेतलाय, पॉलिसी ठरवलेली आहे. निर्णय ज्यांनी घेतले त्यांनीच तुम्हाला त्यालाच विचारणार ना आम्ही. उत्तर काय दुसऱ्याला विचार का आम्ही? मग ते निर्णयवाल्याकडे उत्तर मागायला जाऊ दे का? तसं नाव सांगा जातो तिथेपर्यंत. तुम्ही निवेदन द्या, पाठवतो ना. तुम्हाला तर निवेदन दिले. मग आता तुम्ही म्हणताय साहेब निमंत्रण द्या पाठवतो, तुम्ही अंगावर काय घेणं झालाय, मग नंतर आम्ही कोणाला विचारायचंय? मला ते कॅपॅसिटी नाही माझी. तेच मुद्दे तुम्ही जर मांडले. तेच नव्हे, मला घरी गेला पुन्हा विषयाला पुन्हा मी मांडला. तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांचं सांगा ना आम्हाला, आम्ही जातो आम्ही त्यांच्याकडे. तुमचा मुद्दा मला हे सांगा की तुम्ही तुम्हाला जावा म्हणू शकत नाही. मग आम्ही विचाराव कुणाला, विचाराव कुणाला? तुम्ही तर अंगावर घेत नाहीये. प्रत्येकाचं समाधान होईल असं नाही. जेवढी माहिती माझ्याकडे देणार ना, पण त्याच्यातून समाधान होईल की नाही माहिती नाही. तुम्ही भूमिका घेताय. तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणताय मी नाही. समाधानाचं लिमिट प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. 5 लोक जर तुमच्यापर्यंत आले तर 5चे असमाधानी असतील तर त्याला तुम्ही मानणार का त्या गोष्टीला? समाधान केलं म्हणून सगळ्याचं समाधान होईल असं नाहीये. सगळ्याचं म्हणजे एखादं तरी 10%, 20%, 50% विरोध केला. यांचा मीटर ऑलरेडी चांगला असताना बदलले तिथे जाऊन यांनी विरोध केला असताना सगळे बदलायचे. अहो पण असं पत्र दाखवा चांगले स्मार्ट मीटर जर आपण मीटर बदलले कसे बदलले आम्हाला माहित नाही. कसे 10-12,000 आहेत ना, ते पण सगळे कसे बदलले मला माहिती आहे साहेब. कसे बदलले डबळामध्ये पुणे वस्तीवर स्मार्ट मीटर बसवलेली कार्यकर्ते बसवलेली कार्यकर्ते 10 मीटर बसवते. ते काय राहणार नाही, बदलीच होणार आहे. अहो पण काय गरज आहे का त्याची? आता गरज आहे का? ठीक आहे, विरोध केला जागेवर मग काढले असतील, पण ते काय बदली कोण होती? ती काय तुमची लोक नव्हती. लोक तुमची नव्हती साहेब. एजन्सी एजन्सी आहे. त्या पोरं येते स्कुटे आणते, तेवढी 10 मीटर त्या स्कूटीवर घेऊन येतात, बसवते तर पळतात. त्यांना काय कमिशन मिळायला संपला विषय. चुकीचं आहे ना. आमचं स्मार्ट मीटर बसवलं आहे, सुरुवातीला 700-800 रुपये बिल आलंय, अचानक जंप मारतोय 1700. वापर तेवढा नाही, वापर ज्या वेळेस 800-700 रुपये बिल येत होतं ना त्याच्यापेक्षा कमी आहे. भाववाढ किती झाली? भाववाढ झालेली नाही. रेट तुमचा आहे ना, तो आहे आपलं जे बिल तयार होते ना, तुमच्या युनिटवर बिल तयार त्या बिलामध्ये इंधन भार इतर भार नको ते टाका येते. काय गरज नसताना निर्णय ते मान्य करू आम्ही नावेला. चला ठीक आहे, पण मला सांगा 2 महिन्यापूर्वी वीज भार किती होता युनिट दर आणि आता किती आहे? आणि त्या पटीत त्या लाईट बिल नाहीये, जास्त आहे. एप्रिल पासून कमी झाले. असं काय आहे? साहेब मला काय कमी रेट कमी झाले तर मग बिल काय एवढं येतोय? तेच म्हणतोय, हे बिल तुमच्या युनिटवर तयार होतंय. तुम्ही 50 बिल वापरला 50चं बिल येणार. बरोबर आहे ना. वापरला 100 रुपयाचं बिल येणार. जुन्या मीटरला तसं नव्हतं ना, काय प्रॉब्लेम आम्हाला. एवढंच आहे ना. जुन्या मीटरला काही प्रॉब्लेमच नव्हतं ना तसं. आपल्याला एक आता गोष्ट कानावर काय आलेली आहे की ज्या वेळेला स्मार्ट मीटर लावलं गेलेलं आहे त्याच्यानंतर काहीतरी चेंजेस झाल्यानंतर ते काय हे नसेल, काय म्हणतो आर्थिक नसेल,
तर ते वाढते. वाढतंय असं काय आहे का? असं आहे. ऑलरेडी त्या असं काय होतंय का? एअरटेलची कार्ड आहे. ऑलरेडी त्या एअरटेलची कार्ड आहे त्यात. सिमेंट मी बघितलं स्वतः. एअरटेलची कार्ड आहे त्यात सध्या. तुम्ही कार्ड घालून लोकांना द्यायला म्हणजे जसं मोबाईल आपला बॅलन्स आपला करतो त्याचं रेडिंग ऑटो जातोय, त्याचं कारण तेच आहे, त्याचं रेडिंग ऑटो जाण्यासाठी ते सिम कार्ड म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे, हो ऑटोमॅटिक बंद पडावं. आता यांचं पडलं बंद आहे. माझं पडलं यांचं बंद पडलं, ऑटोमॅटिक बंद आणि माझं जे पडलं. बंद पडलं ते त्यांच्या चुकीमुळे पडलं. यांची भले एजन्सी असेल, काय असेल, ऑफिस असेल, काय असेल. भरल्यानंतर आलं झाले साहेब आता. हे सगळं मला काम लोकेशन. हो पाहिजे. हो पाहिजेच आम्हाला. नियमावली जी आर वगैरे जे काय असतील ते तुमची MSCB ची नियमावली काय भरलं नाही तर किती दिवसात भरलं पाहिजे. आमच्या जो भागामध्ये जो लाईटमन वायरमन जो कार्य करतो त्याची कार्यपद्धती, त्याची त्याचा आदेश आणि नियमावली, तो त्या नियमावलीने काम करतो की नाही आम्ही बघणार आहे. आणि ते महत्वाचं आहे. तो येतच नाही, जातच नाही, लाईट बिल नाही, काय नाही, वर्ण कट. हे नको आहे आम्हाला. सतर्क व्हायचं तर 100% सतर्क होऊया. 100% प्रत्येक गोष्टीला धरायचं. हो. आणि हे एजन्सीवाला असू दे किंवा समाजात मध्ये प्रत्येक घरात झालं पाहिजे, एकाला नाही. आम्ही करू, आमच्यातर्फे आम्ही करू. काय सतर्कता जनतेला जागरूक करायचं आम्ही सांगू. मुख्यमंत्र्यांनी जनतेला जागरूक केलं नसेल, केलाच नाही साहेब तुमचा हे तुम्ही म्हणता अरे मग दाखवा ना पुरावे मला. फोटो व्हिडिओ काहीतरी लोक आली होती. मला जनतेचा मोबाईल अपडेट करा असे तुम्ही जनतेसाठी काय जाहीर केलाय? सुरुवातीला ज्यावेळेस मोबाईल नंबर अपडेशनचं आलतं त्यावेळेस आपण ते काउंट केलं. तुम्ही आलत पण जेवढे आले तेवढे केले. जनजागृतीसाठी तुम्ही कोणते प्रयत्न केलाय? साहेब मला MSCB तर्फे जनतेसाठी जनजागृतीसाठी नंबर अपडेट करा म्हणून असं कोणता संदेश दिला गेला जनतेला? नाही ना, पूर्वी नको साहेब, आता दिला ना तुम्ही. कट करण्यासाठी त्यांनी देतात. हा. कोण ते लाईट बिल भरा म्हणून तुम्ही रिक्षामध्ये हे जाहिरात करायचं करताय. म्हणलं की नाही जाहिरात करताय पण तशी नियमावली पण जाहिरात करा ना. त्या नियमावलीला आम्ही वागतो ना साहेब. आम्ही नियम कानावर येते रोज हा, काहीतरी. नियम आम्ही पाळायला तयार आहे. फक्त नियम आम्हाला कळू दे, एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी काय नाही साहेब. बरोबर आहे का? तुम्ही जर मीटिंग मध्ये बिझी आहात, बिझी आहेत असं दाखवा लागलाय काय माहित नाही, पण चालू दे तुमचं. नाही असू दे, चालू दे. मध्यस्थी करा.